आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। सिकंदर शेखचं कोल्हापूर रेकॉर्ड पोलीस तपासणार आहेत। शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये कोल्हापूरशी कोणता संपर्क आला का याचाही आता शोध घेतला जाईल। सिकंदरच्या मित्रांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर पोलीस दलाकडून शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। पंजाब पोलिसांची देखील मदत घेतली जाईल अशी माहिती मिळते। विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल, आता कोणकोणत्या अनुषंगाने हा अधिकचा तपास केला जाईल? ऋतुजा, पाहिजे झालं तर शस्त्र प्रकरणामध्ये सिकंदर शेखला अटक झाली आणि त्याच्यानंतर हा तपास जो आहे तो कुठेतरी वेग घेत असल्याचं पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे उत्तर भारतामध्ये सिकंदरशी काही टोळींशी लागेबंदी आहेत का याचा देखील तपास घेतला जातोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिकंदर हा कोल्हापूरमध्ये गेली अनेक वर्ष कुस्तीच्या निमित्ताने राहत होता। या ठिकाणी अनेकांचा त्याचा संपर्क देखील होता। मात्र दरम्यानच्या काळामध्ये त्यानं कुस्तीमध्ये चांगली कामगिरी करून राज्य पातळी राष्ट्रीय पातळीवर त्याची चमकदारी केल्यामुळे तो बाहेरच्या राज्यांमध्ये गेलेला होता। मात्र याच काळामध्ये त्यानं कोल्हापूरशी काही संपर्क केलाय का किंवा त्याच्या मित्राशी काही संपर्क केलाय का, या दरम्यानचा या शस्त्र प्रकरणीमध्ये कोणाशी संपर्क केला, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो घेतला जाणार आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर पोलीस सुद्धा याचा तपास जो आहे तो घेणार आहेत। सिकंदरच्या मित्रांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्याचबरोबर पंजाब पोलिसांची सुद्धा कोल्हापूर पोलीस जे आहेत ते मदत घेणार आहेत। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे त्यावर कुठेतरी हळूहळू आणखी वेगानं तपास घेतला जाणार आहे। कारण सिकंदर गेली अनेक वर्ष कोल्हापुरात वास्तव्यास होता, त्याचा संपर्क होता आणि हे शस्त्र प्रकरण जे आहे ते कुठेतरी देशभर पसरलेला आहे का याचा देखील एक तपास जो आहे तो याच्या निमित्ताने घेतला जाणार आहे। निश्चित। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर मराठी पैलवानांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकतं असा संशय सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केलाय। सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंद असलेला पैलवान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान। हा सिकंदर शेख आणि मी एका गल्लीत एका गावात राहिलेलो आहोत। त्याच्या पूर्ण कुटुंबाला मी स्वतः व्यक्तिशः ओळखतो। पूर्ण मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा त्याच्या कुटुंबाला ओळखतो। हमाली करत आपल्या मुलाला जागतिक दर्जाचा पैलवान बनवलेलं त्याचे वडील आणि आज या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या सिकंदर शेखला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या पोलिसांनी अटक केली। मुळातच हा विषय संपूर्णपणे संशयास्पद आहे। सिकंदर शेख याने आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधल्या शेकडो पैलवानांना चितपट केलेला आहे। पंजाबमध्ये जाऊन पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांना धूळ चारणारा हा महाराष्ट्रातला मराठी पैलवान, याच्या संदर्भामध्ये आकसाने किंवा द्वेष भावनेतून किंवा भविष्यातल्या स्पर्धेतून बाद करण्याच्या करता हे पैलवान गँगमधून षडयंत्र तर झालं नाही ना, याच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं तपास केला गेला पाहिजे।